आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला हे पूर्ण वर्ष निघून जाईल। आपल्याला अजून 9,000 पदांची भरती या 17,000 पदांनंतर करायची आहे। ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या 2 वर्ष ज्यांची बाकी आहेत एजचे त्यांचं संधी ही त्या ठिकाणी हुकते किंवा त्यांना दुसरी संधी मिळत नाही। आणि म्हणून मग आम्ही आमचे जेवढे युनिट्स आहेत या युनिट्सला सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या, जिथे भरती करण्याची परिस्थिती आहे, कारण शेवटी जिल्ह्याच्या होत्या भरती त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाहीये, जिथे भरती करण्याची शक्यता आहे तिथे मैदानी चाचणी घेऊन टाका आणि ती भरतीची प्रक्रिया पूर्ण करा। पण कुठे खूप पाऊस आहे, कुठे अतिशय अडचणीची स्थिती आहे तर तिथे ती पोस्टपोन करा। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातही कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही। त्या आमच्या तरुणांच्या हिताकरताच आपण हा निर्णय घेतला की 1 वर्ष, कारण मागचे 4 महिने आचारसंहितेमुळे किंवा या इलेक्शनमुळे मागचे 2-2.5 महिने आपले जवळपास त्याच्यामध्ये गेले आणि त्या काळात भरती करता आली नाही। तर जे लोक अगदी शेवटच्या एजमध्ये आहेत त्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊ नये या दृष्टीने ही सगळी प्रक्रिया आपण राबवली आहे। पण मला अतिशय आनंद आहे की गडचिरोलीमध्ये तर आपण जिल्ह्यातल्याच तरुणांना त्या तर मित्रांनो, आपण पाहिलेलं असेल राज्यामध्ये अजून एक नवीन पोलीस पदभरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे। म्हणजेच ही पदभरती जी आहे 2022-23 ची झाली की 9,000 पदांची टोटल पदभरतीची नवीन जाहिरात देखील येणार आहे। मित्रांनो, स्वतः उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांनी मित्रांनो या ठिकाणी ही घोषणा केलेली आहे। तर बघा मित्रांनो, आतापर्यंत मागील 3 वर्षामध्ये पोलीस पदभरतीमध्ये पहिली जाहिरात आली होती पहा 5,225 पदांची, त्यानंतर 18,304 पदांची आणि सध्या सुरू असलेली 17,471 पदांची पदभरती आली होती। आणि त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच मित्रांनो ही जी 9,000 पदांची आता नवीन घोषणा झालेली आहे त्याची 9,000 पदं अशी मिळून मित्रांनो एकूण 50,000 पदं जी आहेत या ठिकाणी पोलीस पदभरतीची सध्या भरतीमध्ये या ठिकाणी आलेली आहेत। पदभरती या ठिकाणी 50,000 पदांची मित्रांनो होते, त्यापैकी 9,000 पदांची फक्त पदभरतीची जाहिरात येणं आता बाकी आहे। तर आतापर्यंत टोटल मित्रांनो मग ही 9,000 पदं मिळून जर बघितलं तर 50,000 पदं जी आहेत पोलीस पदभरतीची मित्रांनो या ठिकाणी भरली जात आहेत, पूर्ण केली जात आहेत। तर मित्रांनो याच्यामध्ये आपण जर बघितलं पोलीस पदभरतीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल SRPF, पोलीस बँड्समॅन, पोलीस कॉन्स्टेबल, प्रिझन कॉन्स्टेबल जे आहे अशा पद्धतीचे मित्रांनो जवळपास या ठिकाणी 5 संवर्गाची पदं जी आहेत भरली जातात। आणि प्रत्येक पोलीस आयुक्तालय जे आहे त्या जिल्ह्याचे जे SP आहेत मित्रांनो किंवा CP आहेत मित्रांनो त्या ठिकाणची त्याच्या पद्धतीने मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होत असते। तर मित्रांनो जशी नवीन जाहिरातीबद्दल अजून अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। सध्या मित्रांनो ही जी न्यूज आलेली होती स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी गृहमंत्र्यांनी घोषणा केलेली 9,000 पदं जी आहेत या ठिकाणी गृह विभागामध्ये भरली जाणार आहेत त्याच्याबद्दलची। याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा आणि सर्व येणारे अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। मित्रांनो, सध्याच्या पोलीस पदभरतीच्या लेखी परीक्षेसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। या पुस्तकाची मित्रांनो नवीन आवृत्ती 5वी आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये स्टेट बोर्डावरती आधारित 5वी ते 12वी पर्यंतच्या संपूर्ण संभाव्य प्रश्नांचाही समावेश आहे। आणि मित्रांनो अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी जी आहे त्याचं हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासही तुम्हाला उत्तर या पुस्तकामध्ये आहेत। तर हे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संचामध्ये एकूण 16,951 प्लस प्रश्नांचा मित्रांनो त्यांनी समावेश केलेला आहे। यामध्ये मग पोलीस शिपाई असेल, चालक असेल, SRPF पोलीस असेल, लोहमार्ग बँड्समन पोलीस असेल, अशा सर्व पोलीस पदभरतीमधील घटकांसाठी हे उपयुक्त असं पुस्तक तुम्हाला प्रत्येक बुक स्टोअरमध्ये मित्रांनो उपलब्ध आहे महाराष्ट्राच्या, किंवा मित्रांनो ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करता येणार आहे। याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी केलेलं आहे। तर पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिकेसोबतच मित्रांनो त्यांचं पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक आलेलं आहे। यामध्ये देखील 8,375 प्लस प्रश्नांचा त्यांनी समावेश केलेला आहे। याच्यामध्ये देखील मित्रांनो 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचाही समावेश केलेला आहे। त्याचबरोबर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे फास्ट रिव्हिजनसाठी तुम्हाला त्यांचं पुस्तक सरळ सेवा असेल किंवा पोलीस पदभरती असेल या सर्वांसाठी उपयुक्त आहे। स्पेशली मित्रांनो सरळ सेवा भरती असेल किंवा पोलीस भरतीमधील बुद्धिमत्ता चाचणी हा विषय असेल, यामध्ये 3,000 सोडवलेले प्रश्न आणि सर्वासाठी प्रश्न त्यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार घेतलेले आहेत। याच्यामध्ये मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी प्रत्येक सरळ सेवेची कुठलीही जाहिरात असेल, येणारी पदभरती असेल त्यासाठी उपयुक्त आहे। तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहेत। तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकतात किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमध्ये मित्रांनो तुम्हाला तिथं पाहता येतील, तिथे पाहून तुम्ही सध्याच्या भरतीसाठी खरेदी करू शकतात।